शुभविवाह या मालिकेच्या 31 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आजी मनोभावे आई योगेश्वरीची प्रार्थना करत असते आणि आई योगेश्वरी माझ्या भूमीला सुखरूप घरी आण असं म्हणत असते आणि आई योगेश्वरीची प्रार्थना फळाला येते। कारण इतक्या कोल्ड स्टोरेजमध्ये कोल्ड वातावरण असून सुद्धा बर्फासारखे गोठणारे बाकी पदार्थ असून सुद्धा इकडे आता भूमी त्या सगळ्यामध्ये हालचाल करू शकत असते। अजूनही तिचे हातपाय चालत असतात। भूमी शुद्धीवरती येते पण त्यावेळेला तिच्या हातापायामध्ये एकदम थंडी गोठल्यामुळे हातपाय आखडलेले असतात। तरी सुद्धा भूमी जीवाच्या आकांताने उठण्याचा प्रयत्न करते पण तिला उठताना खूपच त्रास होत असतो। तरी सुद्धा भूमीचे प्रयत्न काही थांबत नसतात। तिला खूप त्रास होत असताना तिला बाजूला एक खूप मोठी सेलो टेप दिसते आणि ती सेलो टेप घेऊन आता मात्र भूमी आपले हात आणि पाय हे दोन्ही गच्च बांधून टाकते जेणेकरून बाहेरून असलेल्या थंड वातावरणाचा तिच्या हातापायावर किमान परिणाम होणार नाही। कारण बाकी सगळ्या अंगभर साडी असते आणि हात पाय जे उघडे असतात तिथपर्यंत भूमी आता सगळीकडे सेलो टेपने आपल्याला स्वतःला गुंडाळून घेते। इतकं सगळं झाल्यावरती थोडी हातापायामध्ये गरमी निर्माण झाल्यावरती मग भूमी तिकडे असलेला एक मोठं शहाळ ते घेऊन आता मात्र इकडे कोल्ड स्टोरेजचा लॉक फोडण्याचा प्रयत्न करत असते। हा लॉक फोडत असताना आता तो कोल्ड स्टोरेजचा लॉक काही फुटत नसतो कारण तो शहाळ असल्यामुळे त्याला कडकपणा नसतो। हा शहाळ फोडून मगच काहीतरी करता येईल हे भूमीला समजत असतं पण काहीच उपाय होत नसतो। तिला भूक लागलेली असते, तहान लागलेली असते, किमान ते शहाळ फोडून त्यातलं पाणी पिऊन जरा तरी तग धरता येईल हा तिचा विचार असतो आणि म्हणून ती कोल्ड स्टोरेजच्या लॉकवरती आता मात्र नारळ आपटत असताना बाहेरून एक जोडपं चाललेलं असतं आणि त्या जोडप्यामधला जो नवरा असतो तो काहीतरी मोबाईलमध्ये पाहत पाहत चाललेला असतानाच इकडे आता त्याची बायको सांगत असते, बास कर रे, ठेव आता, काय चाललंय तुझं, रस्ताभर नुसता मोबाईल मोबाईल पाहायला आलेला आहेस। यावर तो म्हणतो, अगं थांब ग। आणि तितक्यात दोघं जण त्या ठिकाणी थांबतात आणि दोघांना सुद्धा कोल्ड स्टोरेजच्या दिशेने कसला तरी आवाज यायला लागतो। ज्या वेळेला कोल्ड स्टोरेजचा आवाज येतो तो मुलगा तिकडे थांबतो आणि त्या दिशेने मदतीला तिकडे आता चाललेला असतो। पण ती मुलगी म्हणते, थांब रे, तू उगाचच काही या सगळ्या भानगडीत पडू नकोस, मला तर हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतंय। यावर तो मुलगा म्हणतो, अगं कोणीतरी संकटात असेल, बघ ना कोल्ड स्टोरेजचा आवाज येतोय आणि आतमध्ये कुणी अडकलं असेल तर। ती मुलगी म्हणते, हे बघ काहीही असेल ना तरी सुद्धा आतमध्ये काय चाललंय आपल्याला काही देणं घेणं नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण अडकलो तर बघ सुनसान रस्ता आहे, काही नाही तू चल बरं घरी, या व्यापात मला पडायचंच नाही असं म्हणत ती मुलगी आता मात्र त्या मुलाचा हात धरते आणि त्याला तिकडून घेऊन जाते। भूमीची मदत पुन्हा एकदा तिकडेच आता थांबते। तोपर्यंत इकडे आता आकाशला मुद्दाम मिसगाईड करण्यासाठी अभिजित त्याच्यासोबत आलेला असतो आणि आकाशला तो या रस्त्याने नाही त्या रस्त्याने, त्या रस्त्याने नाही या रस्त्याने असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आकाशला नियती योग्य तो मार्ग दाखवत असते। आता मात्र आकाश त्याच रोडला येतो ज्या रोडवरून भूमीला गायब केलेलं असतं आणि आकाश म्हणतो, या गोडाऊनच्या इकडे म्हणजे प्रशांतने मला सांगितलं की त्याला भूमी दिसली होती आणि त्यानंतर भूमी अचानकपणे गायब झाली म्हणजे कुणीतरी भूमीला ओढलं। प्रशांत फ्रंट साइडच्या गोडाऊनच्या इकडे होता म्हणजे भूमीला बॅक साइडच्या दरवाजाने काढलंय म्हणजे इकडूनच हाच रस्ता आहे, इकडूनच भूमीला घेऊन गेलेले आहेत। यावरती अभिजित विचार करतो, अरे बापरे, म्हणजे हा इतक्या मोठ्या संकटात आहे तरी याचं डोकं काही चालायचं थांबत नाहीये, म्हणजे मला वाटतोय तेवढा हा काही भांबावलेला नाहीये। या सगळ्यामध्ये हा नक्कीच भूमीपर्यंत पोहोचेल, मला मिसगाईड करायला पाहिजे। आणि तो म्हणतो, नाही रे आकाश, आपण फ्रंट साइडने जाऊया का? आकाश म्हणतो, नाही, प्रशांतने मला सांगितलेलं आहे की तो फ्रंट साइडला ठामपणे उभा होता आणि त्या वेळेला पुढून भूमीताईला नेलं नाही असं तो मला म्हटला होता, म्हणून आता बॅक साइडने बरोबर रस्ता काढत काढत तो आता गोडाऊन पर्यंत पोहोचत असतो। त्याला अभिजित कितीही मिसगाईड करायचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा त्याचं मन मात्र जिकडे भूमी आहे तिकडे आपोआप धाव घेत असतं। मग इकडे भूमीचा आता मात्र हातपाय बांधलेले असतात, बाकी सगळीकडे तिने साडी लपेटून घेतलेली असते। आता प्रश्न असतो तो म्हणजे तिचं जे डोकं उघडं असतं त्याचा,
मग त्या नारळ ज्या लाल फडक्यामध्ये बांधलेला आहे तो नारळाचा कपडा घेऊन भूमी आता आपलं डोकं गच्च बांधून घेते। डोकं बांधून झाल्यावरती मग मात्र ती इकडे तिकडे पाहते काय करता येईल, या सगळ्यातून कसं सुटता येईल, आणि मग तो असोला असलेला नारळ म्हणजे शहाळ्याचा नारळ जमिनीवरती आपटून आपटून फोडण्याचा प्रयत्न करत असते। आणि या सगळ्यामध्ये तिच्या हातापायाला खूपच इजा होत असते, पण भूमी आपला जीवन संघर्ष थांबवायला तयार नसते। तो नारळ फोडून फोडून त्याच्यामधलं पाणी पिण्यासाठी भूमीने हा सगळा प्रयत्न केला असतो। तोपर्यंत इकडे आता आकाश अभिजित सोबत येतो आणि 2 रस्त्याच्या इथे येऊन थांबतो आणि तो म्हणतो इकडून तर 2 रस्ते चाललेत, आता काय करायचं। यावरती अभिजित विचार करतो, अरे बाप रे, हा आकाश इतका ॲक्युरेट चाललेला आहे, आता या 2 पैकी एका रस्त्यावरून मी भूमीला घेऊन गेलो होतो, पण जर आकाश त्या रस्त्यावरून गेला तर कदाचित भूमीपर्यंत पोहोचण्यामध्ये तो नक्कीच यशस्वी ठरेल आणि मग माझा डाव मात्र पूर्णपणे फेल होईल, काय करू काय करू। आणि तो म्हणतो आकाश, अरे नाही, हा रस्ता आहे ना, हा शहराकडे जातो, त्यामुळे मला असं वाटते की या रस्त्यावरती नसेल भूमीला नेलेलं, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया। थोड्या वेळासाठी का होईना आकाश थोडासा कन्फ्यूज होतो, दुसऱ्या रस्त्याने जातो। इकडे तोपर्यंत भूमीने नारळ फोडण्यामध्ये तिला यश आलेलं असतं। नारळ फोडण्यामध्ये यश आल्यावरती एक एक करत नारळाला पूर्ण सोलून आतला नारळ फोडून त्याच्यामधलं पाणी पिण्यामध्ये भूमी यशस्वी होते। थोडं तरी तग धरण्यासाठी वेळ मिळतो आणि त्यानंतर नारळ सोलल्यावरती त्याचे जे चवडी निघालेल्या असतात त्या एकमेकावरती घासून ती आता हीट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते। हे सगळं चालू असताना इकडे आकाश त्या दुसऱ्या रस्त्यावरती थांबतो आणि तो म्हणतो नाही नाही, मला असं वाटतंय की हा रस्ता चुकीचा आहे, आणि तिकडून तो गाडी टर्न करतो आणि दुसऱ्या रस्त्यावरती येतो। आता मात्र अभिजित म्हणतो आकाश ऐक, पण आकाश ऐकायला तयार नसतो। इकडे भूमीचा संघर्ष चालू असतो, त्यातलं पाणी पिऊन त्या चवड्या एकमेकावरती घासून आता ती आपल्या स्वतःला ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते। तोपर्यंत इकडे आता आजी ही आई योगेश्वरीची प्रार्थना करत असते। आई योगेश्वरीची प्रार्थना करत असताना ती माझ्या भूमीला सुखरूप परत आण असं म्हणत असताना तिकडे पौर्णिमा येते आणि आजी, आत्ता तर आपला जन्माष्टमीचा कार्यक्रम होणार नाही ना। यावरती इकडे आता चिडलेली रागिणी आणत म्हणते, काय मूर्ख आहेस का तू पौर्णिमा, आत्ता कसा जन्माष्टमीचा कार्यक्रम होईल। भूमी इकडे आता या अवस्थेमध्ये असताना भेटत नसताना हा प्रोग्राम कसा होणार। आजी म्हणते नाही, काहीही झालं तरी सुद्धा हा प्रोग्राम होणार म्हणजे होणारच। यावरती पौर्णिमा म्हणते, असं का म्हणताय तुम्ही आजी। आजी म्हणते, कारण हा प्रोग्राम केल्यानेच आता मात्र आपण भूमीला परत आणू शकतो, मला खात्री आहे। यावरती इकडे पौर्णिमा म्हणते, ठीक आहे, मग मी अभिजितला बोलवून घेते। यावरती आजी म्हणते, अभिजितला कशाला। तर आता इकडे पौर्णिमा सांगते, असं कसं, आता इकडे पूजा आम्हीच हाताने करणार ना, आम्ही 2 जण केल्याशिवाय पूजा हे कसं काय संपन्न होणार। आजी म्हणते, काही गरज नाहीये अभिजितला बोलवण्याची, आकाश माझा येईल ना, त्यावेळेला आकाश ती पूजा करेल। आकाशने केलेल्या पूजेमुळे नक्कीच भूमीला त्याचं फळ मिळेल आणि या सगळ्यामध्ये भूमी माझी परत येईल असं म्हणत आता मात्र आजी इकडे रागिणीला अभिजितला न बसवता आकाशला बसवायला सांगत असते आणि देवी आईची प्रार्थना करते की माझ्या भूमीला लवकरात लवकर परत घरी आण। तोपर्यंत मानसी सुद्धा मनोभावे देवीची प्रार्थना करते आणि हे सगळे देवीचे आशीर्वाद भूमीपर्यंत पोहोचलेले असतात आणि भूमी इकडे आपल्या स्वतःला सोडवण्यामध्ये प्रयत्न तिचे यशस्वी होत असतात। भूमी काही ना काही करून स्वतःची बॉडी गरम ठेवण्याचा प्रयत्न करत असते। ती नारळाची जे फोडलेले चवडे असतात ते आता एकमेकावरती घासून बऱ्यापैकी हीट निर्माण करत असते। तोपर्यंत बरोबर त्याच रोडला येऊन आता आकाश थांबलेला असतो। त्याला कितीही डिस्ट्रॅक्ट करण्याचा अभिजितने जरी प्रयत्न केला असला की आकाश हा रोड नाही, तो रोड नाही, तो रोड, पण आकाश ऐकत नाही आणि तो म्हणतो नाही, मला वाटतंय हा रोड चुकलाय, आपण इकडूनच जाऊया। पुन्हा युटर्न घेऊन व्यवस्थित रस्त्यावरती जो बरोबर रस्ता आहे त्या रस्त्यावरती आकाश पुन्हा येत असतो। अभिजित त्याला पुन्हा डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो। आकाश डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि आता पुन्हा त्याच रोडवरती येतो। इकडे आता अभिजित विचार करतो, नाही, या आकाशचं काहीतरी करायला पाहिजे, हा तर कोल्ड स्टोरेजच्या रूमच्या दिशेनेच किंवा कोल्ड स्टोरेजच्या या दिशेनेच आलेला आहे आणि बरोबर कोल्ड स्टोरेजच्या इथे येऊन आकाश थांबतो। देवी आईने संकेत दिल्याप्रमाणेच तो आता भूमीच्या पर्यंत येऊन थांबलेला असतो। भूमी गाडीचा आवाज ऐकते आणि हा तर आकाशच्या गाडीचा आवाज आहे का। या सगळ्यात सुद्धा भूमीचे सगळे सेन्सेस शार्प असतात आणि ती दाराजवळ येण्याचा प्रयत्न करते आणि आकाशला सुद्धा का कोणास ठाऊक पण
भूमी इथेच आसपास आहे असे संकेत मिळत असतात आणि तो मात्र त्यामुळे तिथे उतरतो। अभिजितची चांगलीच गडबडते। जर का हा आकाश इकडे उतरला तर आपलं काही खरं नाही। बरोबर कोल्ड स्टोरेजच्या इकडे आलेला आहे। आकाश खाली उतरतो आणि तो कोल्ड स्टोरेजच्या दिशेने जाणार तर अभिजित म्हणतो, आकाश ऐक ना, अरे इथे कुठे काय आहे, आपण इकडून निघूया बरं। आकाश त्याला म्हणतो थांब। असं म्हणत आता मात्र आकाश भूमीचा शोध घेण्यासाठी तिच्या दिशेने येत असतो। कोल्ड स्टोरेजच्या दरवाजाच्या जवळ येऊन आकाश थांबतो। तोपर्यंत तिकडे भूमी सुद्धा आलेली असते। इकडे दरवाजाच्या या साईडला भूमी, त्या साईडला आकाश, दोघांनाही काहीतरी सेन्स जाणवत असतात आणि तोपर्यंत भूमी बोलण्याचा प्रयत्न करते, पण बराच वेळ त्या कोल्ड स्टोरेजमध्ये असल्यामुळे किंवा बराच वेळ थंडीने गोठल्यामुळे तिचा आवाजच फुटत नसतो। पण आकाश बाहेरून आता मात्र दरवाजाला हात लावत असतो। त्या दरवाजाला हात लावताच भूमी तिकडून हात लावते आणि दोघं जण एकमेकांचा स्पर्श जाणवतो। आकाशच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे आणि तोपर्यंत इकडे आता आकाश दरवाजाच्या दिशेने जाणार इतक्यात रागिणीचा अभिजितला कॉल येतो। कुठे आहेस तू? यावरती अभिजित म्हणतो, आई खूप मोठी गडबड झाली, आम्ही इकडे कोल्ड स्टोरेजच्या दरवाजाच्या इकडे उभे आहोत। रागिणी म्हणते, मूर्ख आहेस काय रे तू? म्हणजे या सगळ्यामध्ये तुला इतक्या गोष्टी सांगितल्या तरी तिकडेच थांबलायस तू आणि ताबडतोब निघून ये। यासाठी अभिजित म्हणतो, पण कारण काय सांगू मी आकाशला? आकाशला काय कारण सांगून मी त्याला इकडे घेऊन येऊ? यावरती रागिणी त्याला सोल्युशन देते आणि हेच कारण सांगून त्याला घेऊन ये असं सांगते। मग ताबडतोब अभिजित फोन ठेवतो आणि आकाश चल असं म्हणत आकाशला ओढत ओढत तिकडून आणतो। आकाश म्हणतो, काय झालंय, काय करतोयस तू? काय मला काही कळतच नाहीये। यावरती अभिजित म्हणतो, ही सांगण्याची वेळ नाहीये, तू माझ्यासोबत चल असं म्हणत तो आकाशला खेचतच तिकडून घेऊन जातो आणि तो म्हणतो, अरे आईचा फोन आला होता, पोलीस स्टेशनला आपल्याला जायला पाहिजे, पोलिसांनी सांगितलंय ते भूमीचा शोध घेत आहेत, पण आपल्याला पोलीस स्टेशनला काहीतरी कामानिमित्त बोलवलंय, चल लवकर। पण आकाश जायला तयार नसतो। अभिजितला तो म्हणतो, तू जा मी येतो। पण त्याच वेळेला अभिजित त्याला मॅन्युप्युलेट करतो आणि गाडीत बसायला लावतो। शेवटी भूमी तिकडेच राहते आणि आकाश निघून जातो। अभिजित विचार करतो, आई तू खूपच ग्रेट आहेस, वेळेवरती तू मला सुबुद्धी दिलीस आणि तूच मला आयडिया दिलीस म्हणून हे सगळं घडलंय। मग आकाश तिकडून निघतो आणि इकडे भूमी बिचारी पुन्हा एकदा एकटीच राहते आणि त्यामुळे आता मात्र भूमी पुन्हा ओरडत असते, आकाश आकाश, पण तिच्या तोंडातून आवाज फुटत नसतो। पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये भूमी अडचणीत येते, पण नंतर आई योगेश्वरीच्या कृपेने भूमी तिकडून पळण्यामध्ये यशस्वी ठरते। भूमी यशस्वी ठरते, पण तिच्या मागे रागिणीचे गुंड असतात। रागिणीचे गुंड तिचा पाठलाग करत 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 तिच्या मागे येत असतात, पण तोपर्यंत भूमी स्वतःला वाचवून पळते आणि तिच्या मदतीला येतात ते म्हणजे रघु काका तिला मदतीला आल्यावरती इकडे आता भूमीला ते वाचवतात, ऍक्सिडेंट स्वतःचा करून घेतात आणि भूमीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतात की आकाश बाबांच्या आई वडिलांचा खून रागिणीने केलाय। तोपर्यंत आकाश येतो, आकाश सुद्धा हे सगळं ऐकतो।